भाई भाई गुगल मॅपच्या भरोशावर रस्ते, गुगल मॅपचे रस्ते या. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण चाललो होतो आपल्या दाजीच्या घरी, लोकेशन टाकून चाललोच होतो, तरी असा रस्ता भेटला आहे आपल्याला. ह्यो असा रस्ता ह्यो. मला वाटलं आमचाच रस्ता खराब आहे काय नको. चिचं झाड आहे आणि चिचा खायसाठी दाजीबाग कुठून गेल्यात. आता आपली बारी. काबळ्या आलोच. माझी बायको लय वेळा म्हणली होती चिचा आणा आणा, मला चिचाच नाहीत घावल्या. तुला डेमो पाहिजे आहे का? थोडा आयला तो हिचा लालपणा गेलाय का जरा, एकदम लाल चिंच असते. लाल चिंच आहे नाही. हा, पांढरी कसं काय दिसते? पांढरी नाही रे, आता गाबळे झालेत ना. ते रेश असा नक ओढून बघायचं, त्याच्यावर कळतं ना. दिसती लाल. तो गाबुळे झाले. आता ना गाबळे चिचा खायची मजा. आंबटच नाही ना आता. चिंच आहेत. आता इथं बॅगेत चिचा घेतल्यात आणि गाबुळी चिच कशाला म्हणतात ना ते तुम्हाला दाखवतो. आता बघा हे पुढच्या हा 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 हा. कसली भारी चिचा ही. चिचुका बी चावला. तुम्ही कसा भरला काय? हा, मी अजून थोड्या घेतो, लपून ठेवतो, जास्त नको तिला द्यायला. खाऊन खोगनपर्यंत. आताच काल परवा दवाखान्यातून निघून आणली. चिंचचं झाड, दोन्ही लाल चिंच झाड. आणि इथं कवट्याचं झाड आहे, पण कवटं लय वर आहेत. बाकी इथं बघा किती मोठ्या प्रमाणात कोरपड आहे. किती कोरपड आहे. औषधवाल्यांना कळलं तर घेऊन जाते सगळं, आहे का नाही? औषधवाल्यांना कळलं घेऊन जात्या. आणि तो चंदन बी आहे, नको चंदन लागायचं. बाकी रोडली एकदम खराब आलंय, पण रोड ओके हो, भारी वाटलं. तर भाई आता वाजले 4:30 आणि 4:30 वाजता मी घरी आलो. बाकी निकिता बाहेर उभी, पण काय बोलली नाही आपल्यासोबत. बहुतेक ती रुसली आहे. आता ती जेवली नसणार. आपण लणकून चायनीज समोसा पाणीपुरी खाऊन आलोय. आता बघत काय रिॲक्शन आहे ते. तसं तिच्यासाठी समोसा आणल्यात आणि स्पेशल गोष्ट आणल्यात चिंचा, ते तुम्हाला बी माहिती आहे. आता बघू तिचे काय रिॲक्शन येते ते. कुठं काय झालं? जेवली का तू? हा, जेवले की मग. खरं सांग. हा, शपथ माझ्या. जेवले मग. कवर बघू. सांग की. जेवले म्हणा. मग समोसा आणले तुला तर. मला आता पकड, मी आता जेवली. अगं समोसा आणल्यात ना. मी आता जेवण केलं. आता जेवली मग काय, तू जेवायला काय प्रॉब्लेम? तुला सांगितलं होतं ना जेवण कर. मला मग जेवले की मग. उशीर होणार आहे. मी जेवले की मग. लई इडी पुरगी आहे. जेवले की मग. ही जर आपण घरी येणार आहे, मग किती वाजू दे, जेवतच नाही. तू जेवली. मी चायनीज खाऊन आलो. मग खावं की, मला माहिती चायनीज खाल्ले म्हणून. तुला काय माहिती? ते असं दात फोन केलं तर तेव्हा चायनीज खात होतं. चायनीज खात.
तुझा मूड काय झालं? मूडला काय झालं तुझं? तुम्ही आले का नाही लवकर? उशीर झाला तिथं. असं काय डब्बल पाडायला डब्बल म्हणजे मी तुला खुश करायला माझ्याकडे जादू आहे. काय नाही खुश करत तुम्ही असले समोसा घेऊन मला. डिप्टी समोसा आहे तेव्हा. काय समोसा? डिपुटी समोसा आहे तेव्हा. कसला डिपुटी समोसा? कोणाच्या हेतून आणलं? झाडाच्या आणल्यात पुन्हा शेतून नाही आणलं. त्यातली गाबोळी बघून खाती फुटली असाल. तुला सांगतो कुठला चिंच खायची ती. मी खाते बरोबर जाऊन द्या. नाही तुला खायचं नाही माहिती. ही खा, हे खा चिंच, ते ठेव, ते चिंच खा. यो गावळी आहे. तुला माहिती आहे का आम्ही चिंच कशी ओळखतो? आता ही ना, अगं मित्रांनो तुम्हाला सांगतो अशी चिंच रेश मारायची. आता ही हिरवी निघली ना म्हणजे ही चिंच कच्ची. तुम्हाला सांगतो दुसरं, आता ही एकदम कडक आहे म्हणजे आतून पूर्ण पिकली. आता गाबोळी तुम्हाला सांगतो कशी आहे. गाबोळी आणलं, हां हे बघा, ही ना पूर्ण हिरवं निघतंय ना पूर्ण काय हे होतंय. ही आहे गाबोळी चिंच. आणि गाबोळी चिंच असली भारी लागते ना खायला. लाल चिंच आहेत त्या, कशा वाटल्या? मस्त. मस्त ना. समोसेपेक्षा भारी. समोसेला पुरी तुम्ही हात नाही दिवसभर लावला. काय केलं ते सांगा मी. 12:30 वाजता तिथून गेलात तुम्ही आणि 5 वाजता आलाय. आणि मग तिथून घरी आलो. तेलकट समोसा आहे हे सगळं. डिप्टी समोसा आहे का त्यो डिप्टी? हे सगळं चिंता मला आणलेत काय? नाही, मग ते अजून एक आहे ना माझे, तिला द्यायचं. तू एकटी थोडी लाडाची. तुला नाही तर कोणाला आणल्यात? तुलाच आणल्यात ना. मग दुसरं कोण आहे? आणि पण हे करणार. धमकी देते का तू? हा, तू खतरनाक निघली रे. नाही तर काय केलं असतं? तशी भोळी पाहिजे होती. चिंच सगळं त्या शर्टावर टाकून देईन. तिला याची काढायची सगळं, ते सगळं आहे. ऍक्शन. खावा. नको मला समोसा. चायनीज गिळून आणलात हे कशाला गिळून तुम्हाला? मगाच्या सारखं म्हण की जरा, मगाच्या सारखं. ती एकदा कॅमेरा बंद केला. ऍक्शन म्हणल्यावर नाही येत. कॅमेरा बंद केला तर लगेच चायनीज खाऊन आला असताना आता काय गिळत आहे तुम्हाला? तसं ना. ओके 1 2 3 स्टार्ट. हां नाही नको. चायनीज खाऊन आलात हे कशाला गिळून तुम्हाला? नाही, तुझा कॅमेरा बंद होते तेव्हा लय भारी म्हणली होती. चायनीज खाऊन आला तर हे काय गिळत आहे तुम्हाला? जरा म्हणले होते की अरे काय तिथे येऊ का धरायला मी तुझ्या डोक्यापाशी? मग कसं फेकू? इकडे आलं पाहिजे पत्र्याव. मला लागन की. नाही असं टाक, असं एक हात इट खाली हा टाक आता. हाँ ये जो तेरे पायल की छन छन है. तर मित्रांनो फायनली त्याच्यामधले काल मी यूट्यूबला बघितलं ऐसा ऐसा करो. ती एक माहिती आहे तुम्हाला रील बघितली असेल. वो जो लाल वाला वायर है काढतो, निकाल लिया नहीं निकालना था, परत खोसतो, डाल दिया नहीं डालना था. असं सिच्युएशन झाली. काल यूट्यूबला बघितलं आणि ते सगळे चॅनल डिलीट झाले. आणि ह्याचं थोडंसं सॅटेलाईट टाईप काहीतरी वेगळा विषय आहे. आता ते चॅनल परत भरून आणले आणि आणली रेंज. आता खाली गाणी वाजतात. चालू झालं. चला तुम्हाला दाखवतो तर. मित्रांनो काही गोष्टी बायकोच्या बी ऐकणे गरजेचं असते. आता काल मी वाढोळ झटलो 1 तास. ह्याच्यात तिकडं रिमोट काय आपल्याला कळाला ना. आपली बायडी म्हणली होती की बाबा जा ते पत्र्यावर आण रेंज, पण नाही. काय बंद केला? आवाज बंद केला? आवाज बंद केला मी. मग कॉपीराईट पडेल ना.
बाकी त्यांनी सांगितलं तर फक्त पत्र्यावर जाणार रेंज आणा, आणि आज पत्र्यावर गेलो रेंज आणली, नाही फास्ट रेंज आली पण असे आपण किती रेंज आणायचा प्रयत्न करा, येत नाही. काय पण बोलताय. काही पण नाही, लगेच रेंज आली. तर मित्रांनो आता केलंय जेवण मस्त असतो. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.